नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द पुणे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतोय। आजपासून आपण एक तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी वनरक्षक भरतीसाठी जे मागच्या वर्षी 2023 मध्ये जो पेपर झालेला आहे तर त्याच्या सर्व शिफ्ट मध्ये इंग्लिशला काय काय प्रश्न आलेले आहेत दररोज आपण त्याचं एक ॲनालिसिस आपण घेणार आहे। म्हणजे त्या माध्यमातून इंग्लिशच्या बद्दलची तुमची बऱ्यापैकी भीती कमी होईल आणि प्लस PYQ समजल्यामुळे तुम्हाला नेमकं प्रश्नपत्रिका कशी असते आणि तुम्ही कुठं फोकस दिला पाहिजे ह्या गोष्टी काय असतील तुम्हाला अंडरस्टँडिंग होतील। जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, परंतु लक्षात ठेवा व्हिडिओ पाहत असताना कुठेही स्किप करू नका। जर तुम्हाला वनरक्षक व्हायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक्स पण देण्याचा माझा प्रयत्न आहे। जे रेग्युलर इंग्लिशच्या बॅचमध्ये मी जसं ट्रिक्स वगैरे देत असतो त्याच पद्धतीच्या ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काय करायचे, प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत। चला आता आपण मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, आता आपण डायरेक्टली स्टार्ट करूया। आता पहा या ठिकाणी जे प्रश्न आहेत सगळ्यात महत्त्वाचे की वनरक्षकच्या पेपरमध्ये साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात इंग्लिश वरती आणि एक प्रश्न हा 2 मार्काला असतो। म्हणजे 30 प्रश्न किंवा 30 मार्क हे इंग्लिश या विषयासाठी असतात। वनरक्षक परीक्षेमध्ये तुम्ही इन होणार किंवा आउट होणार म्हणजे सगळ्यात जो स्कोरिंग म्हणजे तुम्ही वनरक्षक होणार का नाही हा ठरवणारा जो विषय आहे तो आहे इंग्लिश। का? कारण मॅक्झिमम मुलांना इंग्लिश म्हणलं तर भीती वाटते, पण भीती कशामुळे वाटतं, त्यांना अंडरस्टँडिंग होत नाही। तर आपल्याला कुठलीही अंडरस्टँडिंग विषय ज्ञान नसताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रश्न काय करू शकतात, सॉल्व्ह करू शकतात। कसं तर आता आपण पाहूया। ओके, आता या ठिकाणी पहा एक प्रश्न दिलेला आहे, इथं काय दिलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स। ओके, फिल इन द ब्लँक्स वरती काय केलेलं आहे हा प्रश्न दिलेला आहे। ओके, म्हणजे फिलिंग द ब्लँक्स। आता पहा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करता, तुमचं इंग्लिश सॉल्व्ह करण्याची मेथड कशी मी ते तुम्हाला सांगतो। पहा पटलं तर बरोबर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे की सर आम्ही अशाच पद्धतीने सॉल्व्ह करतो। ठीक आहे, आता तुम्ही काय करता, हे वाक्य आहे समजा, द कार क्रॅश डॅश डॅश द डिव्हायडर, असं तुम्हाला काय एक वाक्य दिलंय। तर तुम्ही काय करता, पहा याच्यातले ऑप्शन जे आहेत ते ह्या काय करतात, फिल इन द ब्लँक्स मध्ये टाकतात आणि फिल इन द ब्लँक्स मध्ये टाकून त्याचा मराठी अर्थ काढण्याचा प्रयत्न करतात। आणि मराठी अर्थ काढताना तुम्हाला काय त्या ठिकाणी जर कानाला बरा वाटला मराठी अर्थ तर तुम्ही काय करतात, त्याला बरोबर धरतात आणि कानाला बरं नाही वाटला की त्याला काय करतात, चुकीचं करतात। हे असं करून चालत नाही। अशाच पद्धतीने तुम्ही इंग्लिश आतापर्यंत सॉल्व्ह केलेले आहे। तर काही सेकंदात कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला पाहायचंय। पहा द कार क्रॅश डॅश डॅश द डिव्हायडर। आता पहा इथं तुम्हाला ऍड दिलाय, फ्रॉम दिलाय, इनटू दिलाय आणि अप दिलाय, अशी 4 ऑप्शन दिलेले आहेत। आणि हे सर्वच्या सर्व 4 जर ऑप्शन जर पाहिले त्याचा अर्थ तुम्हाला कळून येतोय, ऍट असेल, फ्रॉम असेल, इनटू असेल किंवा अप असेल, हे काय तुमचे प्रिपोजिशन्स आहेत। हे काय येतं, प्रिपोजिशन्स। आणि ज्यावेळेस आपण प्रिपोजिशन हा टॉपिक व्यवस्थित पाहिलेला आहे तर त्यावेळेस आपल्याला सर्वच्या सर्व गोष्टींचा आपल्याला काय माहिती, या ठिकाणी अर्थ माहिती आहे। आता पहा इथं काय लक्षात ठेवाय, कार काय दिलेली, कार क्रॅश डॅश डॅश द डिव्हायडर। आता मला सांगा कार क्रॅश झालेली म्हटल्यानंतर कार काय झालेली असेल, एका साईडवरून दुसऱ्या साईडला गेलेली असेल, म्हणजे डिव्हायडरच्या आतमध्ये काय झालेली असेल, घुसलेली असेल। म्हणजेच पहा इथं तुम्हाला इथं दिसतंय कार बरोबर चालली परंतु डिव्हायडरच्या आतमध्ये घुसलेली आहे। आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट बाहेरून आतमध्ये जाते, काय बाहेरून आतमध्ये जाते त्याला काय म्हणतो आपण, इनटू म्हणतो। काय म्हणतो आपण, इनटू। म्हणजेच ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे या ठिकाणी काय पाहिजे, इनटू हा ऑप्शन पाहिजे। म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे। द कार क्रॅश इनटू द डिव्हायडर हे तुमचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे। ओके, तर पहा इथं तुम्हाला चित्र दिलेलं आहे, चित्राच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थित काय होणार आहे, अंडरस्टँड होणार आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, सेकंड प्रश्न आपण पाहूया। नेक्स्ट काय दिलेलं आहे पहा इथं, फिअर इज द चाइल्ड वॉज क्राईंग असं दिलेलं आहे। प्रश्न काय दिलेला आहे पहा, फिअर इज द चाइल्ड वॉज क्राईंग आणि त्याचे काय केलेत, वेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत। कुठले कुठले ऑप्शन्स आहेत, शी, इट, हू आणि फिच असे काय केले तर 4 ऑप्शन दिलेत। मग आता इथं काय करता तुम्ही सांगितले त्याच पद्धतीने मग अशी जसं सांगितलं यातला ऑप्शन घ्यायचा, टाकायचा, कानाला बरं वाटलं बरोबर, कानाला बरं नाही वाटलं की चूक, असं तुमचं इंग्लिश आहे। पण तसं नाही करत बेटा। आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी। आता मला सांग इथं काय आहे, चाइल्ड आहे। इथं काय दिलेलं आहे, चाइल्ड। चाइल्ड म्हणजे मुलगा आहे का मुलगी एक्झॅक्ट माहिती का आपल्याला, नाही माहिती। म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी ही शी आपण वापरू शकतो का, ही शी वापरू शकत नाही। म्हणजे याचा अर्थ हा तुमचा ऑप्शन नंबर 1 काय झाला, इलिमिनेट झाला। त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो कुठला आहे, लक्षात ठेवा, इट। आता चाइल्ड आहे म्हणजे याच्यामध्ये कुठला तरी काय असणार आहे, तो सजीव असणार आहे। काय असणार आहे, सजीव। आणि इट हे जे आहे आपण निर्जीवसाठी वापरतो, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन काय झाला तुमचा, इट सुद्धा काय झाला, कॅन्सल झाला।
मग आता इथं हु आहे आणि दुसरा कुठला दिलेला आहे, फिच दिलेला आहे. हु आणि कुठला आहे, फिच आहे. मग आता हु आणि फिच मध्ये हु जो आहे एखादा व्यक्ती असेल त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण कशाचा वापर करत असतो, हुचा वापर करत असतो. आणि फिच जो आहे तो एखाद्या प्राण्याला आयडेंटिफाय करण्यासाठी करत असतो. मग आता मला सांगा, चाइल्ड हा काय आहे, एक व्यक्ती आहे. ओके, तो मानव आहे आणि मानव असेल तर त्या ठिकाणी आपण कशाचा वापर करणार आहे, हुचा वापर करणार आहे. इथं जर प्राणी असता किंवा निर्जीव गोष्ट असते तर कशाचा वापर केला असता, फिचचा वापर केला असता. म्हणजेच दिलेल्या प्रश्नाचं उत्तर कुठले, हु आहे. इतकं साधं आणि सिंपल आहे. ओके, ठीक आहे, समजतंय सर्वांना? ठीक आहे, चलो त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोव्हर्ब दिलेली. तुम्हाला प्रोव्हर्ब दिली आणि त्या प्रोव्हर्बचा मिनिंग तुम्हाला विचारलेला आहे. तर काय दिलेली प्रोव्हर्ब पहा, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. ओके, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट म्हणजेच काय, सर्वच्या सर्व अशा ठिकाणी. आता याचा अर्थ पाहायचा आपल्याला, काय पाहायचा आहे, अर्थ पाहायचा आहे. आता आपल्याला माहिती, ज्या ठिकाणी रिस्क, समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला पैसे आले तर आपण एखाद्या बँकेमध्ये पैसे ठेवले, सर्वच्या सर्व पैसे कुठे ठेवले, बँकेमध्ये ठेवले आणि ती उद्याच्याला बँक करप्ट झाली तर आपले सर्वच्या सर्व पैसे काय जाऊ शकतात, त्या ठिकाणी जाऊ शकतात, वाया जाऊ शकतात. ठीक आहे, मग आता इथं काय करायचंय, डोंट म्हणले, डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट म्हणजेच काय सांगितलंय, रिस्क घ्यायची नाहीये आपल्याला, काय घ्यायची नाहीये, रिस्क घ्यायची नाही. म्हणजेच काय लक्षात ठेवायचंय, डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस. म्हणजे एकच बिझनेस करण्यामध्ये सर्वच्या सर्व काय करू नका, रिस्क घेऊ नका. वेगवेगळा बिझनेस करा, त्याच्यात एखादा बिझनेस जरी फ्लॉप झाला तर दुसरा बिझनेस त्याला काय करील, सस्टेन करील. मग त्यासाठी करेक्ट जी प्रोव्हर्ब आहे ती कुठली, लक्षात ठेवा, डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस. जसं की आपण याच्यामध्ये जर पाहिलं, हे अंडे एकाच बास्केटमध्ये आहेत आणि बास्केट जर पडली तर सर्व अंडे काय होतील, या ठिकाणी फुटून जातील. म्हणजेच तसं जर तुम्ही एकाच बिझनेसमध्ये सर्व पैसे लावले आणि तो बिझनेस जर फ्लॉप झाला तर तुमचे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी पैसा बुडला जाऊ शकतो. तर त्यामुळे काय करायची, अशी रिस्क घेऊ नका. ओके, ठीक आहे, समजतंय. त्यानंतर नेक्स्ट जो दिलेला आहे, नेक्स्ट प्रश्न आपण पाहूया, सिलेक्ट करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. आता पहा, स्पेलिंग वरती विचारलेला प्रश्न आहे. कशावरती विचारलेला प्रश्न आहे, स्पेलिंग वरती. आणि स्पेलिंग वरती प्रश्न विचारल्यानंतर आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला स्पेलिंग विचारली जाते त्यावेळेस कुठं विचारतात, एकतर मधल्या स्पेलिंग मध्ये फॉल्ट असतो, कुठल्या, लक्षात ठेवायचे. सुरुवातीच्या आणि एंडच्या स्पेलिंग मध्ये शक्यतो तुम्हाला काय करत नाही, ते चुकवत नाहीत. चुकवण्याचा जो अप्रोच आहे ते शक्यतो कुठं असतो, मध्ये असतो. आणि जो शब्द थोडा डिफिकल्ट असतो अशा शब्दामध्ये तुम्हाला चुकवलं जातं. आता पहा, याच्यामध्ये पहिलं काय दिलेलं आहे, वी लॉस्ट द रिसिप्ट. ओके, आता इथं काय दिलं, रिसिप्ट गिव्हन बाय द शॉपकीपर. वी लॉस्ट द रिसिप्ट गिव्हन बाय द शॉपकीपर. वी लॉस्ट द रिसिप्ट गिव्हन बाय द शॉपकीपर. वी लॉस्ट द रिसिप्ट गिव्हन बाय द शॉपकीपर. आता इथं जर एक व्यवस्थित जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, इथं रिसिप्टचं स्पेलिंग वेगळं आहे, इथं रिसिप्टचं स्पेलिंग वेगळं आहे, इथं रिसिप्टचं स्पेलिंग वेगळं आहे, इथं रिसिप्टचं स्पेलिंग वेगळं आहे. आता लक्षात ठेवा, तुम्हाला करेक्ट विचारलाय की इनकरेक्ट विचारलाय, करेक्ट विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा, रिसिप्ट असतं, काय असतं, रिसिप्ट. आणि रिसिप्टचं करेक्ट स्पेलिंग आहे RECEIPT. RECEIPT. मग RECEIPT असा असणारा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन नंबर किती आपला, ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. समजतंय का सर्वांना? ओके, समजतंय सर्वांना? ओके, ठीक आहे. त्यानंतर सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ऍज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाईन ग्रुप ऑफ द वर्ल्ड. म्हणजेच काय केलेलं आहे, ही जी अंडरलाईन केलेला जो ग्रुप आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक शब्द काय करायचा आहे, शोधायचा. सोपं आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. आता इथं पहा काय दिलेलं आहे, तानिया आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड केम इमिजिएटली असं दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये इथं पहा, आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड असं दिलेलं आहे. आता मला सांगा, आन्सर देतो म्हणजे आपण काय करतो, त्याला रिप्लाय देतो. काय देतो आपण, रिप्लाय देत असतो. लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीला आपण आन्सर देतो. मी तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही मला उत्तर देताय म्हणजे याचा अर्थ तुम्ही इमिजिएटली देताय ना. मग इमिजिएटली काय असतो, तर काय असतं त्या ठिकाणी, इमिजिएटली टॉक असतं का, नाहीये. इमिजिएटली क्वेश्चन असतो का, नाहीये. तर इमिजिएटली काय असतं, लक्षात ठेवायचंय, रिप्लाय असतो. इमिजिएटली काय असतो, रिप्लाय. म्हणजेच या ठिकाणी हे जे अंडरलाईन केलेला जो भाग आहे त्यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूशन जे आहे ते कुठलंही लक्षात ठेवायचंय, या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय पाहायला भेटेल. कुठला पाहायला भेटेल, रिप्लाय. ठीक आहे, सोपा कॅटेगरीचा प्रश्न होता हा. त्यानंतर नेक्स्ट पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. आता लक्षात ठेवायचंय, ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन मध्ये पाहतात, ऑप्शन मध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला इथं एन दिसतोय, द दिसतंय, अ दिसतंय, लगेच तुम्हाला समजायला पाहिजे की या ठिकाणी हा जो प्रश्न दिलेला आहे हा आर्टिकल वरती दिलेला आहे. कशावरती दिलेला आहे, आर्टिकल वरती. आता इथं चला आपण पाहूया काय दिलेलं आहे त्यांनी. दे व्हिजिटेड डॅश विवेकानंद मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी असं दिलेलं आहे.
ओके, कशाबद्दल बोललं गेलेले लक्षात ठेवायचंय, विवेकानंद मेमोरियल रॉक, विवेकानंद मेमोरियल रॉक. आणि ही कशी आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस आपण बेसिक शिकलेलो असतो, इंग्लिश शिकलेलो असतो, त्यामध्ये आपल्याला माहित आहे एखादी ऐतिहासिक गोष्ट असेल तर त्यावेळेस आपण आर्टिकल द चा वापर करत असतो. एखादी ऐतिहासिक गोष्ट असेल तर आपण कशाचा वापर करत असतो, द चा वापर करतो. मग या ठिकाणी विवेकानंद मेमोरियल रॉक जो आहे तो काय आहे, त्या ठिकाणी ऐतिहासिक गोष्ट आहे आणि ऐतिहासिक गोष्ट असेल तर आपण काय वापरणार आहे, द वापरणार आहे. यातला द जो आर्टिकल आहे तो किती आहे, ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. पहा, एवढं साधा आणि सिंपल आहे. ओके, व्यवस्थित पाहायचं सर्वांनी. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. अँटोनिम शब्द म्हणजे काय, तो विरुद्धार्थी शब्द. अँटोनिम शब्द म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द. मी इंग्लिश शिकवताना माझा जो अप्रोच आहे तो तळागाळातल्या मुलांना ज्यांना इंग्लिश येत नाही त्या अँगलनी शिकवण्याचा माझा प्रयत्न आहे. भलं ज्याचं एम ए इंग्लिश झालंय त्याला नाही समजलं तरी चालेल, परंतु तळागाळातल्या ज्याला इंग्लिश येत नाही अशा विद्यार्थ्याला काय झालं पाहिजे, हे व्यवस्थित अंडरस्टँड व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचं एकदम साधं सिंपल शिकवण्याचा माझा एक प्रयत्न आहे. ओके, आता पहा इथं दिलेलं अजार, काय दिलेलं आहे, अजार. आता अजार म्हणजे काय असतं लक्षात ठेवायचंय. तर अजार म्हणजे तुम्ही याच्यात मध्ये पाहिलं तर इथं बघा एक दरवाजा दिलेला आहे, थोडासा काय तो उघडा आहे, थोडासा काय ओपन आहे. किंवा इथं एक तुम्हाला जार दिलेला आहे, जारचं जे वरचं जे कव्हर आहे ते काय थोडंसं उघडं आहे, म्हणजेच काय ओपन आहे. मग अजारच्या विरुद्ध काय असू शकतो, ओपनच्या विरुद्ध काय असू शकतो, क्लोज असू शकतो. काय असतो लक्षात ठेवायचंय, क्लोज. मग क्लोज वाला ऑप्शन किती नंबर आहे, ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. तर चित्राच्या माध्यमातून लगेच अंडरस्टँड होईल. पहा तुम्हाला अजार, इथं जार दाखवलाय आणि जार वरचं जे कव्हर लावलेलं आहे ते कसं आहे, ते ओपन आहे किंवा लावलेलं आहे, कसं आहे, अर्ध लावलेलं आहे अर्ध ओपन आहे, पार्शली लावलेलं आहे. किंवा इथं तुम्हाला दरवाजा दिसतोय, दरवाजा अर्धा लावला आणि अर्धा काय ओपन आहे, याला म्हणायचं अजार. मग त्याच्या विरुद्ध जो शब्द जर पाहिला तर कुठला शब्द आहे, क्लोज आहे. कुठला आहे, क्लोज. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे काय दिलेलं आहे, सिलेक्ट द ओपिनियन दॅट कॅन बी यूज ऍज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाईन ग्रुप ऑफ द वर्ल्ड. जसं मगाशी जसा प्रश्न विचारलेला होता वन वर्ड सबस्टिट्यूशनचा, त्याच पद्धतीचा प्रश्न, जसा रिप्लायचा प्रश्न विचारलेला होता ना अगोदर, सेम त्याच कॅटेगरीचा किंवा त्याच टाईपचा त्याच पॅटर्न मध्ये आपल्याला हा प्रश्न पाहायला भेटतोय. काय दिलेले पहा इथं, रीना सेड शी लाईक द रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन ऑन द टेबल क्लॉथ. रिपीटेड म्हणलेले, काय म्हणलं लक्षात ठेवा, रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन. आता पहा रिपीटेड आपल्याला डिझाईन करायचे काहीतरी, मग डिझाईन करत असताना आपण रिपीटेड करतोय. काय करतो, रिपीटेड म्हणजेच काय करतो, याला काय म्हणणार आपण, पॅटर्न म्हणणार, फिगर म्हणणार, कॉपी म्हणणार का शेप म्हणणार, तर याला काय म्हणणार लक्षात ठेवायचं, पॅटर्न म्हणणार. काय म्हणणार, पॅटर्न. आता आपण पहा कुठली गोष्ट आपण काही एखादी समजा कपडे घ्यायला गेलो किंवा एखादी साडी घ्यायला गेलो किंवा कुठलीही गोष्ट गेली, त्याच्यामध्ये पहा बरं, ही जी डिझाईन आहे ही डिझाईन परत काय झाली, इथं आलेली, परत ही डिझाईन कुठं आली, इकडे आलेली, म्हणजे ही डिझाईन रिपीट झालेली आहे. आणि रिपीट झाल्यानंतर हे जे तुम्हाला दिसतंय याला काय म्हणायचंय, पॅटर्न म्हणायचंय. काय म्हणायचंय, पॅटर्न म्हणायचंय. समजतंय. ओके, तर लक्षात ठेवायचं रिपीटेड डिझाईन म्हणजे कोण असतो, पॅटर्न असतो. आणि हे पीवायक्यू का करायचे, कारण ह्या पीवायक्यू मधून तुमचे येणारे परत वनरक्षकची भरती जी येणार आहे आता, तर त्या वनरक्षकच्या भरतीमध्ये ही पीवायक्यू तुम्हाला मदत करणार आहेत. लक्षात ठेवा, काही पीवायक्यू ऍज इट इज सुद्धा येणार आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला याच्यावरती थोडंसं काय करायचंय, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. ज्याला काही इंग्लिश येत नाही त्यांनी व्हिडिओ जरी पाहिले तरी मोर दॅन त्यांना चांगल्या पद्धतीचे 10 प्लस त्यांना काय होऊ शकतात, मार्क्स मिळू शकतात. त्यामुळं व्यवस्थित शांततेने व्हिडिओ पाहायचा आहे. इंग्लिश येतं, इंग्लिशची भीती वाटते, त्यामुळे त्याला स्किप नाही करायचं, व्यवस्थित पहा. ओके, तुम्हाला ऑटोमॅटिक उत्तर काय होतील त्या ठिकाणी येऊन जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण. ओके, नेक्स्ट प्रश्न दिलेला आहे, सिलेक्ट द करेक्ट स्पेल्ड सेंटेन्स. मग अशी तुम्हाला स्पेलिंग वरती एक प्रश्न विचारला होता, रिसिप्ट विचारला होता, रिसिप्ट. तसं इथंही परत एकदा प्रश्न विचारलेला आहे, स्पेलिंगचाच प्रश्न विचारलेला आहे. तर स्पेलिंग मध्ये काय केलंय पहा, अभय पिक अप द हेवीएस्ट बॅग, अभय पिक अप द हेवीएस्ट बॅग, अभय पिक अप द हेवीएस्ट बॅग, अभय पिक अप द हेवीएस्ट बॅग. याच्यामध्ये एक व्यवस्थित पाहिलं की द हेवीएस्ट, इथं हेवीएस्ट, इथं हेवीएस्ट आणि इथं हेवीएस्ट, याच्यामध्ये काय केलेलं आहे, बदल केलेला आहे. काय केलेला आहे, बदल केलेला आहे. तर हेवीचं स्पेलिंग काय असतं, HEAVY. काय असतं लक्षात ठेवायचंय, HEAVY, हेवी. आणि त्याच्यापासून काय लावलाय, हेवीएस्ट शब्द तयार केलेला आहे. कुठला शब्द तयार केलेला आहे, हेवीएस्ट. मग त्याच्यामध्ये वाय हा कट होतो आणि VI काय येतो लक्षात ठेवायचं, VIEST. काय येतो, VIEST, हेवीएस्ट. मग अशा टाईपची स्पेलिंग तुम्हाला दिलेल्या ऑप्शन मध्ये कुठं पाहायला भेटते, पहा बरं. इथं HEA आहे का, नाहीये, कट करा. इथं HEA आहे का, VIEST आहे. इथं HEA आहे का, नाहीये. इथं HEA आहे का, नाहीये.
म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. पहा किती साधा आणि सिंपल आहे. आणि अशा स्पेलिंग आपण घेणार आहेत. आपण 100 स्पेलिंग तुम्हाला देणार आहे आणि त्या 100 स्पेलिंग मधलाच प्रश्न तुम्हाला येणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, ठीक आहे, समजतंय सर्वांना? ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पाहू. आता हा जो प्रश्न पाहिला ना, लक्षात ठेवा, हा जो प्रश्न तुम्ही पाहिला की तुम्हाला टेन्शन येतं की अरे हे काहीतरी वेगळं दिसते. काही टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याकडे ट्रिक्स आहेत, आपल्याकडे प्रॉपर ट्रिक्स आहेत. त्या प्रॉपर ट्रिक्सचा जर तुम्ही उपयोग केला तर कुठलाही अर्थ न घेता तुम्ही वाचायची सुद्धा आवश्यकता नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला पॅराजंबला काही सेकंदात उत्तर काढू शकतो, काही सेकंदात. आता पहा काय दिलेलं इथं जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन जर केलेलं असेल तर काय दिलेले, फॉर एक्झाम्पल द सेव्हरल फॅक्टर अनदर एक्झाम्पल, असं काय केलेले वेगळे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. मग आता तुम्ही काय करता सांगतो. तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर काय करता, सगळे एक्झाम्पल वाचून घेता. काय वाचून घेता? फॉर एक्झाम्पल द इफ्लुएंट फ्रॉम द मथुरा रिफायनरी अफेक्ट द मार्बल एक्सटेरियर ऑफ द ताजमहल इन आग्रा, असं पहिलं स्टेटमेंट वाचता. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट, दस अनलेस दिस डिफरंट आर अटेंडेड टू the tourism industry will not flourish. नंतर C, several factors have had negative impact on the arrival of the visitors to India. आणि शेवटचं दिलेलं आहे, another example is that beautiful beaches in India are gradually turning into the rubbish dump because of garbage left behind, असं दिलेलं आहे. आणि हे वाचल्यानंतर आपल्याला काहीच कळत नाही, बरोबर आहे की नाही? हे वाचल्यानंतर आपल्याला कळतं काही सुद्धा कळत नाही. आपण ब्लँक आहे सगळे, आपल्याला काही कळत नाही. मग काय करायचं? माझ्याकडे ट्रिक्स आहेत, मी ते सांगतो तेवढं फॉलो करायचं. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ह्या प्रश्नामधले शब्द स्टार्टिंगचे बघायचे. इथं कोण दिले? फॉर एक्झाम्पल. इथं कोण दिले? दस. इथं कोण दिले? सेव्हरल फॅक्टर. इथं कोण दिले? अनदर एक्झाम्पल. बरोबर आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, असे काही शब्द आहेत की ते वाक्याच्या शेवटी येतात. असे काही शब्द आहेत ते वाक्याच्या पुढे येतात, शेवटी येतात. मग त्याच्यामध्ये कोणकोणते शब्द येतात? कन्क्लुजन. कुठला आहे? कन्क्लुजन. सिन्स, दस, ठीक आहे, अशा टाईपचे जे शब्द आहेत. आणखी काही शब्द येतात रेग्युलर लेक्चर मध्ये होतात, पण आता एक तुम्हाला आपल्याला थोडंसं फास्ट घ्यायचंय, पेपर उरकायचं, त्याच्यामुळे आपण इथं तुम्हाला 2-3 शब्द मी सांगतोय. कन्क्लुजन असेल, सिन्स असेल किंवा दस असेल, हे शब्द वाक्याच्या शेवटी येतात. पुढे येतात, शेवटी येतात. आता मला सांगा, मी याच्यामध्ये काय करणार? मला समजा सर्वसामान्य बुद्धीच्या मुलाला हे समजत नाही, ट्रिक्स लावा, बरोबर उत्तर येणार तुमचं. ट्रिक्स लावायची, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मग कसं विचार करणार? अरे इथं एक्झाम्पल दिलंय, इथं दस दिलंय, इथं सेव्हरल दिलंय, इथं अनदर दिलंय, पण सरांनी सांगितलंय दस हा शेवटी येतो, दस हा पुढे येतो, शेवटी येतो. 10 वाला ऑप्शन कुठला आहे? बी ऑप्शन आहे. कुठला ऑप्शन आहे? बी. मग आता मला सांगा, बी हा शेवटी येणार का सुरुवातीला येणार? शेवटी येणार. मग मी असा ऑप्शन सिलेक्ट करणार ज्याच्यामध्ये बी शेवटी. तर याच्यामध्ये बी शेवटी आहे का? पहिल्यामध्ये आहे. दुसऱ्यामध्ये बी शेवटी आहे का? नाही. इथं बी तर स्टार्टिंगलाच दिलाय, आणि बी 10 येऊ शकतो का स्टार्टिंगला? नाही येऊ शकत. मग याचा अर्थ हा ऑप्शन कट झाला. इथंही हाही ऑप्शन कट झाला, हाही ऑप्शन कट झाला. भेटलं ना उत्तर? मला सांगा, कुठला आपण अर्थ पाहिलाय का? कुठलाही अर्थ वगैरे पाहण्याची आपल्याला आवश्यकता लागलेली नाही. फक्त एकच शब्द पाहिलाय, दस, आणि काय सांगितलंय? दस हा वाक्याचा स्टार्टिंगला नसतो तर एंडिंगला असतो. तर आपण काय केलंय? पुढे टाकून दिलंय, त्याला एंडिंगला टाकलाय, ऑटोमॅटिक उत्तर आलेलं आहे. कुठला अर्थ न घेतलेला आपण नाहीये. बघा, म्हणजे ज्याला इंग्लिश येत नाही त्यांनी फक्त ह्या प्रॉपर ज्या ट्रिक्स आहेत ते प्रॉपर फॉलो करायच्यात. तुम्ही ट्रिक्स फॉलो केल्या ना, तुम्हाला 12 प्लस, म्हणजे साधारणतः 12 2 24, 24 प्लस तुम्हाला कशाला वनरक्षकला मार्क मिळतील हे 100% मी तुम्हाला सांगतो. फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं, व्यवस्थित ऐकायचं, व्यवस्थित व्हिडिओ अटेंड करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. गिव्हन इडियम, एक इडियम दिलेली तुम्हाला आणि त्याचं मिनिंग तुम्हाला विचारलेलं आहे. मगाशी तुम्ही आपण पाहिलेलं आहे की काय बघितलं होतं आपण, रिस्क घ्यायची नाही, ती एक इडियम विचारली होती. आणि इथे एक काय दुसरी इडियम विचारलेली, काय दिलेले पहा, टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. आता मला सांगा, फिशला कुठं राहायला आवडत असेल? पाण्यात राहायला आवडत असेल का पाण्याच्या बाहेर? साधं सिंपल आहे, पाण्यामध्ये. तो खुश कुठं असेल? पाण्यामध्ये. आणि पाण्याच्या बाहेर काढला तर काय होईल? तो तडफडन ना, म्हणजे तो काय होईल? सॅड होईल. साधं सिंपल आहे. आता इथं जर पाहिलं, आता हा जो मासा दिसतोय, हा मासा कशाच्या? पाण्याच्या बाहेर आलाय. हा आनंदी वाटतोय का तुम्हाला? आनंदी आहे का? काय वाटतोय? सॅड वाटतोय. कसा वाटतोय? सॅड. म्हणजेच काय, या ठिकाणी तो कसा आहे? दुःखी आहे. कसा आहे? दुःखी. म्हणजेच काय, इथं जर बघितलं काय विचारलंय इथं, टू बी लाईक फिश आउट ऑफ वॉटर, म्हणजे टू बी थर्स्टी अँड ड्राय, टू बी इन सेफ प्लेस. सेफ प्लेस कसं काय असेल बरं? मला सांगा, त्याची सेफ प्लेस कुठलंय? पाणी. कुठलंय? पाणी. हे म्हणते सेफ प्लेस आहे? अजिबात नाही. व्हेरी कम्फर्टेबल. तो कसा कम्फर्टेबल असेल? तो काय अनकम्फर्टेबल असेल ना. त्याला पाण्यामध्ये कम्फर्टेबल असेल, पण पाण्याच्या बाहेर काढलाय, तो कसा असेल? अनकम्फर्टेबल असेल. आणि इथं काय दे, टू फील ऑकवर्ड अँड अनहॅपी, हे काय बरोबर आहे. तर त्याला काय झालेलं असेल? ऑकवर्ड वाटत असेल. पाण्यामध्ये त्याला काय? कम्फर्टेबल आहे, आणि बाहेर काढलं त्याला काय वाटतंय? ऑकवर्ड वाटते.
त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे तुमचं काय असेल या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर किती 4. समजतंय सर्वांना? ओके, एवढं साधं सिंपल आहे. पहा, चित्राच्या माध्यमातून तुम्हाला प्रॉपर समजतंय आणि हेच प्रश्न परत एकदा येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित काय करायचंय, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. तुम्ही व्यवस्थित लक्ष दिले तर इंग्लिश मधले तुम्ही 100% चांगले मार्क तुम्ही घेणार, जेवढे गॅरंटेड मी सांगतो. ठीक आहे, कारण लास्ट वेळेस आपण ऑफलाईन बॅच जी घेतलेली होती तर त्या ऑफलाईन बॅच मध्ये ऑन अन एव्हरेज मुलांना 26 मार्क होते. किती मार्क होते? 26. ओके, तर आता तुम्ही त्यानंतर नेक्स्ट आहे, हा पण कशाचं दिलेला आहे, पॅराजंबलच्या संदर्भात प्रश्न दिलेला आहे. आता पॅराजंबल मध्ये काय काय दिलंय एकदा वाचू आपण. स्टार्टिंग कशाने झाली? द इंडिया, इथं दॅट, इन इंडिया, देअर आर. ओके, आता आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर सर्व ऑप्शनची सुरुवात कशाने झालेली आहे? कशाने झालेली? ए ने झालेली आहे. मग ए वाला विधान तर ऍटलीस्ट आपल्याला वाचावं लागेल ना. मग त्याच्यानंतर पुढचं कुठलं विधान घेता येईल ते पाहायचं आपल्याला. आता पहा, इन इंडिया एलिफंट इज अन कल्चरल सिम्बॉल थ्रू आउट एशिया. पहिलं दिलेलं आहे, म्हणजे कोणाबद्दल बोललेलं आहे? एलिफंट. कोणाबद्दल बोललेलं आहे? एलिफंट. मग आता मला सांगा बरं, आपण एखाद्याबद्दल बोलत असताना मध्ये दुसऱ्याबद्दल बोलतो का त्याच्याबद्दलच वाक्य पूर्ण करत असतो? त्या व्यक्तीबद्दलच करतो ना. आता बोलताना कोणाबद्दल बोलतायत? एलिफंट. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या वाक्य सुद्धा कोण बोलणार आहेत? एलिफंट असणार आहे ना. कोण असणार आहे? एलिफंट. मग आता मला सांगा, इथं दॅट इज बिकॉज द टायगर इज कॉल्ड नॅशनल अॅनिमल. टायगरचा काही संबंध येईल का? इथं बोलताना कशाबद्दल बोलतोय आपण? एलिफंट. आणि मध्येच टायगर कुठून घालायचा? मध्येच टायगर टाकून चालतोय का? चालत नाही. म्हणजे याचा अर्थ हा ऑप्शन येणार नाही. इन इंडिया इट हॅज बीन चूजन अ नॅशनल हेरिटेज अॅनिमल. ते येऊ शकतं का? येऊ शकतं. मग आपल्याला काय करायचंय, ऑप्शन मध्ये ए नंतर सी पाहायचंय. ए नंतर कोण पाहायचंय? सी. ए नंतर सी असं ऑप्शन कुठे इथं आहे का? नाही. कट. इथं ए नंतर सी आहे का? नाहीये. कट. ए नंतर सी आहे का? आहे. ए नंतर सी आहे का? नाहीये. म्हणजे तुमचं उत्तर जे आहे उत्तर किती आलं? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं काय आहे? करेक्ट उत्तर आहे. समजतंय तुम्हाला? पहा, फक्त ट्रिकच्या माध्यमातून कसं सॉल्व्ह करायचं आपण पाहतोय. त्यानंतर नेक्स्ट आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स वरती तुम्हाला मोस्ट करेक्ट ऑप्शन टाकायचं आहे. आता इथं काय भरायचंय? ऑप्शन पहा, इथं एकात 1 दिलंय, अँड दिलंय, नो वर्ड्स रिक्वायर्ड आणि अ दिले. म्हणजे याचा अर्थ अ अँड द. म्हणजे कशावरती प्रश्न आहे? आर्टिकल वरती प्रश्न आहे. कशावरती प्रश्न आहे? आर्टिकल. आता मला सांगा, हे रेनबो जो आहे, रेनबो आपण या ठिकाणी इंद्रधनुष्य मोजू शकतो का? मोजू शकत नाही. मोजू शकतो. आणि जी गोष्ट मोजणारी असते त्याला म्हणायचं काउंटेबल नाउन. त्याला काय म्हणायचंय? काउंटेबल नाउन. आणि ज्यावेळेस लक्षात ठेवायचंय काउंटेबल नाउन येतं, कोण येतं? काउंटेबल नाउन येतं, त्यावेळेस अ किंवा एन घ्यायचा आहे. त्यावेळेस कोण घ्यायचा आहे? अ किंवा कोण घ्यायचा? एन घ्यायचा. हे लक्षात ठेवायचं. अ किंवा कोण घ्यायचाय? एन घ्यायचाय. मग एन कधी घेतो? ज्यावेळेस मराठीतील स्वराप्रमाणे एखाद्या शब्दाचा उच्चार होतो त्यावेळेस एन घेतो. आणि मराठीतल्या व्यंजनाप्रमाणे उच्चार होतो त्यावेळेस आपण अ घेतो. मग आता रेनबो मध्ये र हे जर पाहिलं तर मराठीतलं स्वर आहे का व्यंजन आहे? व्यंजन आहे. मग मराठीतलं व्यंजन असेल तर आपण एन घेणार का अ घेणार? तर अ घेणार. म्हणजे याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 4 आहे. ऑप्शन नंबर किती आहे? 4 हे तुमचं काय आहे? करेक्ट उत्तर आहे. समजतंय? ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स वरती प्रश्न विचारलेला आहे. इथं काय दिलेलं आहे? नवीन इज इन माय क्लास डॅश डॅश इन डिफरंट सेक्शन. ओके, नवीन इन माय, माझ्या क्लासमध्ये आहे. इफ, आता इफ जे आहे, इफ म्हणजे कधी कधी वापरतात? कंडिशन असेल. तुम्ही जर हे वाचले, जनरल स्टेटमेंट आहे ना, जनरल स्टेटमेंट आहे. त्याच्यात काय सांगितले त्यांनी? नवीन इज इन माय क्लास, नवीन माझ्या क्लासमध्ये, परंतु दुसऱ्या सेक्शन मध्ये, तो दुसऱ्या काय सेक्शन मध्ये. परंतु साठी आपण काय वापरतो? बट वापरतो. त्यामुळे ऑप्शन नंबर किती येईल तुमचं? 2 नंबर त्या ठिकाणी असेल. ऑप्शन नंबर किती? 2. साधा आणि सिंपल. याच्यामध्ये काय अवघड आहे? कंजंक्शन वरती हा प्रश्न होता. त्यानंतर नेक्स्ट आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. आता मग अशी आपण काय पाहिलं होतं? अँटोनिम पाहिलं होता, अजार पाहिलं होता, बरोबर आहे का? आपण काय पाहिलं होतं? अजार. तुम्हाला दाखवलं ना, जार दाखवला आणि जारचं जे वरचं जे टोपण आहे ते थोडंसं उघडलेलं होतं, म्हणजेच काय ओपन होतं. त्याच्या अपोजिट शब्द कुठला होता? क्लोज होता. कुठला होता? क्लोज होता. मग आता इथं जो तुम्हाला दिलाय ट्रँक्युल, काय दिलेलं आहे? ट्रँक्युल. आता ट्रँक्युल म्हणजे एकदम शांत. बघा इथं तुम्हाला दिसतंय, इथं काय दिसतंय? हे पाणी कसं तुम्हाला, वातावरण कसं दिसतंय? शांत दिसतंय. किंवा याच्याकडे पाहिलं तर तुम्हाला असं काही कुठेतरी लाटा वगैरे असं एकदम जोरात काय दिसतंय का? नाहीये. पाणी कसं दिसतंय? शांत. मग ट्रँक्युल म्हणजे काय? शांत. मग शांतच्या विरुद्ध, समानार्थी शब्द तुम्हाला कुठला विचारलेला आहे? सिनोनिम विचारलाय, म्हणजे समानार्थी शब्द विचारलेला आहे. मग शांत म्हणजे काय असतो? काम. शांत म्हणजे कोण असतो? काम. म्हणजेच काय? ट्रँक्युलला समानार्थी शब्द कुठला लक्षात ठेवायचे? काम आहे किंवा शांत आहे. कळतंय? समजतंय सर्वांना? ठीक आहे. तर हे तुमचे काय येतं? 15 प्रश्न जे शिफ्ट 1 मध्ये, ओके, जो पेपर पहिल्याच दिवशीचा जो पेपर झाला होता तर त्याची शिफ्ट 1 मध्ये हा पेपर तुमचा या ठिकाणी 15 प्रश्न त्या एक्झामसाठी आलेले होते. ओके, तर असेच आपण
दररोज काय करणार आहे, एक एक शिफ्टचे वनरक्षकचे पेपर आपण टाकणार आहे. परंतु तुमचं सर्वांचं एक काम आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायचंय. प्लस तुम्ही कमेंट करून सांगायचंय आम्हाला समजलेलं म्हणजे शिकवलेलं कळतंय, कळत नाही, ह्या गोष्टी काय करायच्या सांगायच्यात. जर समजत असेल तर अजून काय वेगळं देण्यासाठी किंवा समजत नसेल तर त्या पद्धतीने आणखी आम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने काय करता येईल, शिकवता येईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट पण करा. ओके, चालतंय. या ठिकाणी आपण थांबू आणि लक्षात ठेवायचं दररोज संध्याकाळी 9 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर असणार आहे. तर सर्वांनी दररोज 9 वाजता जेवण खावणं करून 9 वाजता लेक्चरला काय राहायचंय, उपस्थित राहायचंय. या ठिकाणी आपण थांबू. उद्याच्याला जे काय असेल शिफ्ट 2, ह्या दिवसाची शिफ्ट 2 आपण काय करू, त्याचे लेक्चर आपण घेऊ, तुमच्या समोर येऊ. आता व्यवस्थित लेक्चर पाहायचं, व्यवस्थित नोट्स काढायच्या, शांत पद्धतीने पाहायचंय आणि व्यवस्थित केलं की तुम्हाला 100% सांगतो वनरक्षकच्या एक्झाम मध्ये तुम्हाला 13+ मार्क येणार आहेत, म्हणजे 26 मार्क येणार आहेत. आणि ज्याला येत नाही त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मी त्याच्या बरोबर आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. फक्त सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, प्रॉपर फॉलो करायच्या आहेत. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.